तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणता आजार असलेल्या लोकांनी शेंगदाणे खाऊ नये? पर्याय आहेत: 1 आम्लपित्त, 2 कावीळ, 3 सर्दी, 4 डेंग्यू. उत्तर आहे 1 आम्लपित्त. तुमचा दुसरा प्रश्न आहे, अक्रोड खाल्ल्याने कोणता आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो? पर्याय आहेत: 1 मूळव्याध, 2 मूतखडा, 3 मधुमेह, 4 हृदयरोग. उत्तर आहे 4 हृदयरोग. तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? पर्याय आहेत: 1 गंगा, 2 अलकनंदा, 3 गोदावरी, 4 नर्मदा. उत्तर आहे 1 गंगा. तुमचा चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? पर्याय आहेत: 1 धुळे, 2 जळगाव, 3 मुंबई शहर, 4 मुंबई उपनगर. उत्तर आहे 3 मुंबई शहर. तुमचा पाचवा प्रश्न आहे, अंघोळ करताना लघवी येणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? पर्याय आहेत: 1 मूतखडा, 2 कर्करोग, 3 मधुमेह, 4 संसर्ग. उत्तर आहे 4 संसर्ग. तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतातील सर्वात सुंदर जिल्हा कोणता आहे? पर्याय आहेत: 1 बीड, 2 केरळ, 3 जयपूर, 4 कर्नाटक. उत्तर आहे 3 जयपूर. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणता आजार असलेल्या व्यक्तीने कोकम खाऊ नये? पर्याय आहेत: 1 आम्लपित्त, 2 मूतखडा, 3 मूळव्याध, 4 कावीळ. उत्तर आहे 1 आम्लपित्त. तुमचा आठवा प्रश्न आहे, डेंग्यू आजारासाठी कोणता घरगुती उपाय करू शकतो? पर्याय आहेत: 1 किवी खाणे, 2 पपईच्या पालाच रस, 3 व्यायाम, 4 दूर्वाचा रस. उत्तर आहे 2 पपईच्या पालाचा रस. तुमचा नववा प्रश्न आहे, सालिस्कट बदाम खाल्ल्यास कोणता रोगाचा धोका संभवतो? पर्याय आहेत: 1 डोकेदुखी, 2 हृदयरोग, 3 पित्त, 4 पचन संस्थेचा. उत्तर आहे 4 पचन संस्थेचा. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणत्या पदार्थासोबत चिंच खाल्ल्याने मृत्यू होऊ शकतो? पर्याय आहेत: 1 हळद, 2 मीठ, 3 दूध, 4 मसाला. उत्तर आहे 3 दूध.